कारण निलेश घायवळचे पुण्यातील कार्यालय आता पोलिसांकडून सील करण्यात आलेलं आहे। निलेश घायवळचे पुण्यातलं कार्यालय आता पोलिसांनी सील केलेलं आहे। आपण पाहिलं, पोलिसांनी छापेमारी केलेली होती आणि त्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्र, बंदुकीच्या गोळ्या सापडलेल्या होत्या। घरी कार्यालयावरती पोलिसांनी छापेमारी केली आहे आणि आता कार्यालय पोलिसांकडून सील करण्यात आलेलं आहे। करत होता, जिथून चालवत होता त्या ऑफिसच्या समोर मी सध्या आहे आणि गँगस्टर निलेश घायवळ परदेशात पसार झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी या निलेश घायवळच्या ऑफिसवर, या कार्यालयावर कारवाई केलेली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी हे ऑफिस जे आहे ते सील केलेलं आहे। निलेश घायवळच्या कार्यालयाची आणि घराची सलग 2 दिवस कोथरूड पोलिसांनी झाडाझडती घेतली आणि या झाडाझडतीमध्ये जिवंत काडतुसे आढळून आलेले आहेत। त्याचबरोबर जमिनीच्या व्यवहाराची कागदपत्र देखील आढळून आलेली आहेत आणि पवन चक्कीच्या कंपनीबद्दलच्या महत्त्वाच्या फाईल्स देखील पोलिसांना आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झालेली आहे। आज रात्री उशिरा निलेश घायवळवर बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी देखील कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पासपोर्ट काढण्यासाठी देखील त्यांनी बनावट नाव आणि बनावट पत्ता वापरल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि त्याचा देखील पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। सध्या आपण पाहतोय की निलेश घायवळवर जी कारवाई केली जाते त्याचा वेग आता वाढलेला आहे। पुणे पोलिसांकडून पुणे महानगरपालिकेला पत्र देण्यात आलेलं आहे आणि या पत्रामध्ये असं जे बांधकाम निलेश घायवळचं आहे ते अनधिकृत आहे का हे तपासलं जाणार आहे आणि जर निलेश घायवळचं कोणतंही अनधिकृत बांधकाम असेल किंवा निलेश घायवळने कुठलाही महापालिकेचा कर चुकवलेला असेल तर त्या सर्व प्रॉपर्टीवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांकडून सांगितलं जाते। त्यामुळे दरम्यानच्या काळात पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांकडून निलेश घायवळवर संयुक्त कारवाई केली जाऊ शकते असं देखील सांगितलं जातंय। त्यामुळे गँगस्टर निलेश घायवळच्या अडचणीत वाढ झाल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विकीसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। कोणीतरी त्याला मदत केली, ते काय ऑर्गॅनिकली झालेलं नाही। कोणी मदत केली, काय केली याची इन्क्वायरी झाली पाहिजे। मी ही गोष्ट देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत नेणार आहे आणि माननीय गृहमंत्री देशाचे हे वारंवार हे ड्रग्सच्या विरोधात झिरो टॉलरन्स हे बोलत राहतात। अशा लोकांना तात्काळमध्ये पासपोर्ट पण मिळतो आणि परदेशी जायची मुभा पण मिळते। कुठला न्याय? मग हे क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलं कोणी याची इन्क्वायरी झाली पाहिजे का? याच महाराष्ट्राच्याच पोलिसांनी दिली आहे ना। पण महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे, ही अदृश्य शक्ती कोण आहे? या अदृश्य शक्तीने हा पासपोर्ट दिलाय ना, ती अदृश्य शक्ती कोण आहे ही शोधून काढलं पाहिजे। ह्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केले पाहिजे। जिवंत काढतो ना, जिवंत माणसं काढलेली लक्षात येतील। पोलिसांनी ह्याच्यात सखोल चौकशी केली पाहिजे आणि कुठल्याही राजकारणाला ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करताना त्याच्यावर हस्तक्षेप करून देऊ नये। पोलिसांनी तुम्हाला गोळ्या सापडतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं मुर्दे सापडतील, इतकं प्रचंड गुन्हेगारी त्या कोथरूडमध्ये चाललेली आहे।